नमस्कार मंडळी, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता हर्षवर्धन तर हद्दच पार करतो आणि शौर्याला म्हणतो, अरे शौर्य, तू जे तेच 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 करून कंटाळलायस ना, म्हणून तू काहीतरी नवीन पाहिजे ना, म्हणून ह्या मुलीशी लग्न केलंयस, मला माहिती आहे बाळा, पण चल आता घरी, असं आता हर्षवर्धन शौर्याला म्हणतो बरं का. तर शौर्यला हे सगळं ऐकून खूपच संताप होतो. तर शौर्य बोलतो, डॅडा, तुम्ही माझे डॅड आहात म्हणून मी शांत बसलोय. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर मी सोडलं नसतं. तुम्ही हे आत्ता बोललात, पण ह्याच्यानंतर परत असं कधीच बोलायचं नाही. आणि मी ऊर्जाशी लग्न माझ्या मनाने, माझ्या पसंतीने केलेलं आहे. आणि हो, तुम्हाला एवढं सांगतो की मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. मी 7 जन्माचं नातं आहे माझं आणि ऊर्जाचं. मी तिला तसं वचन दिलंय. असं आता इकडे शौर्य त्याच्या पप्पांना बोलून मोकळा होतो. म्हणजे बघा ना, हर्षवर्धन सुद्धा किती खालच्या टोकाला जाऊन आता शौर्याशी बोलत असतो. पण शौर्याने आता त्याला त्याचा निर्णय काय आहे तो पक्का सांगून दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, हर्षवर्धन तसाच निघून जाईल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.